सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। मैत्रिणींनो, शनिवारी आपला व्हिडिओ आला नाही आणि रविवारचा व्हिडिओ पण थोडासा लेट येईल। 2-3 दिवस आता हे जे आहेत खूप बिझी जाणार आहेत, त्याच्यामुळे थोडेसे व्हिडिओ येतील पण थोडे उशिरा येतील। म्हणजे एक 2-3 दिवस तरी, म्हणजे जो 11चा टायमिंग असेल मी प्रयत्न करेन 11 वाजता जो आपला रोज येतो त्यावेळेस मी अपलोड करण्याचा। पण नाही आला तरी व्हिडिओ येईल, पण थोडासा टायमिंग 2-3 वाजता किंवा बघू जसं जमेल तसं मी लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन। कालचे 2 व्हिडिओ म्हणजे मी एक व्हिडिओ शेअर पण नाही केला शनिवारी, मी फक्त लाईव्ह पोस्ट करणार आहे कारण मलाकडे व्हिडिओ शूट आहेत पण एडिटिंगला थोडा वेळ नाहीये। आय होप तुम्ही सगळे समजू शकता। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थंबनेलवरनं असं वाटलंय की अरे किती शॉपिंग करत असेल ही, तर शॉपिंग अशी आम्ही स्पेसिफिकली आमची काही शॉपिंग करायला गेलो नव्हतो। जसे सचिनचे ज्या काकी आहेत त्यांना वॉर्डरोब ऑर्गनायझेशनसाठी जे आहे ते घ्यायचं होतं आणि त्या नेहमी 8-10 दिवसांनी आम्हाला आठवण करतात की बघा आलंय का, तिथे अवेलेबल आहे का। कारण ऑनलाईनला आम्ही बघतो तर ऑनलाईनला तिथे आउट ऑफ स्टॉकच आहे, पण आता आम्हाला जवळ आहे, 10 मिनिटं लागतात फक्त जाण्यासाठी, म्हणून मग आम्ही बघायला गेलेलो। आणि जेव्हा बघायला गेलो तर सेल तिथे अजूनही चालू होता। तर बघता बघता बऱ्याचशा अशा गोष्टी, आपण कुठेही गेलो शॉपिंगला तरी ज्या गोष्टी नाही घ्यायच्या असतात त्या आपण घेऊनच येतो। असं माझ्या बाबतीत पण होतं आणि तुमच्या बाबतीत पण होतं, पण मी सिलेक्टिव्ह गोष्टीच घेते शक्यतो। आणि प्रत्येक महिन्याला माझं थोडंफार टार्गेट ठरलेलं असतं की जर मला एक्स्ट्रा काही घ्यायचं असेल तर त्याची लिमिट मी ठरवलेलीच असते। एखाद्या महिन्यात होतं बऱ्याच वेळा, म्हणजे प्रत्येक महिन्यात आता जसं किचन आहे किंवा आपणच आपलं किचन बघत असतो घरातलं दुसरं कोणी इन्व्हॉल्व्ह होण्यापेक्षा, तर माझा भर असतो की मी प्रत्येक गोष्टींसाठी विचार केलेला असतो की या महिन्यात माझं बजेट हे आहे किंवा या महिन्यात मला किचनसाठी या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायचंय। जसं एखाद्या वेळेस आता जसं काही स्पून किंवा कटलरी किंवा काहीतरी प्लेट्स असं काही घ्यायचं असेल तर एखाद्या वेळेस मी ते ठरवते, एखाद्या वेळेस मला बरण्या जार वगैरे काही घ्यायचं असेल ते ठरवते। तर असं आणि असं सगळ्याच सेक्शनचं मी थोडं थोडं ठरवलेलं असतं की महिन्याचं बजेट दिलेलं असतं की 1000 आहे की 2000चं मी एक्स्ट्रा काही सामान भरू शकते। तर त्या अनुषंगाने आपण थोडा विचार करून ठेवला ना तर आपण थोडे रिलॅक्स असतो आणि मग एक्सपेन्स करायला मागे पुढे आपल्याला थोडासा विचार पडत नाही। तर आज थोडीशी शॉपिंग केली आहे ती तुमच्याबरोबर शेअर करते। आय होप तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला आवडेलच ती, कारण एवढ्या कमी रेंजमध्ये मला सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत, तर म्हटलं चला या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायलाच पाहिजे। आणि सेल अजूनही आहे, तुम्ही ऑनलाईन जरी मागवलात तरी पण सेल अवेलेबल आहेत, फक्त तुम्हाला डिलिव्हरी चार्ज पे करावा लागेल। IKEA मला बऱ्याच ठिकाणी रिक्वेस्ट येते की कशा पद्धतीने यावं लागेल, आणि मागे एक रिक्वेस्ट आलेली की दादरवरनं IKEAला कसं जातं, तर दादर स्टेशनवरनं तुम्ही उतराल तर तिथे ऑलरेडी टॅक्सी अवेलेबल आहेत, शेअर टॅक्सी पण जाते आणि मीटरने पण तुम्ही टॅक्सीने जाऊ शकता। फक्त IKEA सांगितलं IKEAवरही तर तुम्हाला तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकता तुम्ही, आणि 15 ते 20 मिनिटात तुम्ही पोहोचाल, जास्त असं नाही लागत। किंवा मग लोअर परेलला उतरा किंवा मग परेलला उतरा तुम्ही, तिथूनही तुम्हाला वरईला जायला जवळ पडेल। तर अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही जाऊ शकता। ज्या प्रोडक्टची लिंक अवेलेबल असेल त्या सगळ्या प्रोडक्टची लिंक्स व्हिडिओच्या खाली देण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे तुम्हाला ते फाइंड करायला खूप इझी जाईल। चला आता मग सुरुवात करूया, मी काय काय घेऊन आली तुम्हाला दाखवते। तर आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केली आहे। हे थोडंसं जे सामान आहे तुम्हाला वाटेल इथे पण बॅग्स वगैरे सगळ्या भरून ठेवल्यात का, तर हे कुरिअरचे बॉक्सेस आहेत जे आता कुरिअर आज मला सगळे पॅकिंग वगैरे करायचे आहेत, तर ते इथे बॉक्सेस पूर्ण ठेवलेले आहेत, म्हणजे जवळपास आज घरात बऱ्यापैकी सगळे कुरिअरचेच बॉक्सेस दिसणार आहेत। तर असो हे सगळे कुरिअरचे बॉक्सेस आहेत आणि मी इथे जे काही घेतलंय ते सामान ठेवून घेतलंय। तर सर्वात आधी तुम्हाला दाखवते मी, तर हे आहेत चेअरला लावण्यासाठी जे पॅड असतात किंवा टेबल पॅड जे आपण खाली बसण्यासाठी यूज करतो। बऱ्याच वेळा ज्यांना वर्क फ्रॉम होम असतं किंवा बऱ्याच वेळा ज्यांचा टाइम बऱ्याच वेळा चेअरवर जातो त्याच्यासाठी म्हणून हे खूप कम्फर्टेबल आहे। आणि हे पण मला खूप सेलमध्ये मिळालेले आहेत। आणि हा जो वरचा मटेरियल आहे तो कॉटनचा आहे, म्हणजे बऱ्याच वेळा ना ते नायलॉन पॉलिस्टर वगैरे असा कपडा येतो ना तर मग ते सिल्क होतं, म्हणजे स्लिपरी होतं जेव्हा आपण हे चेअरवर प्लेस करतो तेव्हा। तर याचा ना ग्रीन कलर मिळाला तर मी म्हटलं ग्रीन कलर बऱ्यापैकी सूट होईल, कारण बऱ्यापैकी माझ्याकडे एक पेअर आहे, म्हणजे पिलो कव्हर ग्रीन आहेत, कर्टन्स ग्रीन मध्ये वगैरे आहे, तो असं ते मग बरं पडतं, त्याच्यामुळे मी हे घेतलं। आणि सचिनचं बरंचसं काम त्याला वर्क फ्रॉम होम असल्यामुळे त्याचा बराचसा वेळ म्हणजे जवळपास 10 ते 12 तास त्याचे जातात चेअरवर बसण्यामागे। तर आमच्याकडे ह्याच्या आधी होतं पण ना ते थोडं आता थोडंसं डल पडलंय, कारण मी बऱ्याच वेळा त्याला वॉश पण केलेलं, तर ते थोडंसं डल वाटत होतं। तर आणि हा कलर पण चांगला दिसला आणि म्हटलं हा जरी किती जरी वॉश केला ना
तरी याचा कलर लाईट होऊन किती लाईट होणार, कारण हा ऑलरेडी असा डार्क कलर आहे. तर अशा पद्धतीचे मी हे 2 घेतले, म्हणजे एक वरती आणि एक असा खाली. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, म्हणजे हा व्यवस्थित राहील. आणि आम्ही जी चेअर वापरतो ती बऱ्यापैकी मोठी आहे, रुंद आहे, म्हणजे बसण्यासाठी, त्याच्यामुळे होईल. हे आपण टेबलला वगैरे पण वापरू शकतो. बऱ्याच खूप राऊंड मध्ये पण येतात, पण राऊंड मध्ये मी वापरलाय, पण मला राऊंड मध्ये तेवढा नाही आवडला, म्हणून मग हे ग्रीन कलर मध्ये मी घेतला. गेस करा हे मला कितीला मिळालेले असतील. आय थिंक ना याची कॉस्ट 399 होती आणि हे आम्हाला ओनली 49 रुपीजला मिळालेले. तर खूप सुंदर अशी डील मिळालेली. आय होप तुम्हाला पण वाटेल की अरे हा खरंच खूप सुंदर आणि कमी रेटमध्ये आपल्याला हा प्रोडक्ट मिळालेला आहे. तर आमचं जाणं असंच झालं, म्हणजे जे काकींसाठी जायचं होतं म्हणून. तर एक ना मी पिलर वापरला, आणि आपण जे रेग्युलर पिलर वापरतो ते तुम्ही बघितले असेल, त्याच्यामध्ये ना इथे अजून एक लाइनिंग असते, जिथे छोटे 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 असे दोन्ही साईडने कटरचे असे लाइनिंग असतात. तर त्याच्यामध्ये ना बऱ्याच वेळा जेव्हा आपण सोलतो काही ना, तर त्याच्यात सगळं जमा होऊन जातं, आणि आपण घाई घेत ना ते वरच्यावर फक्त क्लीन करतो आणि ठेवतो, आणि जसे जसे दिवस जातात ना ते तिथे पूर्ण ना ते सगळं साचलं जातं. तर हा पिलर खरंच खूप युजफुल आहे अशा पद्धतीचा. आणि याच्यामध्ये फक्त मध्ये इथे गॅप असतो ब्लेड सारखा, इथे पूर्ण प्लेन असतो. तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आणि आता 1-2 व्हिडिओ जर येतील त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये हा पिलर जवळून दाखवेन, म्हणजे कसा यूज करायचा तो. मला देखील मी जेव्हा सुरुवातीला, मी आता सध्या वापरते यातला, तर मी सुरुवातीला घेतलेलं तेव्हा मला असं वाटत होतं हे काय लूज लूज असं आहे, कारण हे खूप लूज आहे, म्हणजे हे बघा हे असं हलतं पूर्ण लिटरली. तर मी बोलली पण चला वापरून तर बघू आपण. तर मी वापरल्यानंतर खरंच हा प्रोडक्ट वर्क केला. त्याच्यामुळे मी म्हटलं की आता माझ्याकडे एक आहे, पण हा स्पेअर मध्ये आपण एक घेऊन ठेवू. आणि याची ओरिजिनल किंमत आय थिंक 49 रुपीज होती, पण हा मला 19 रुपीजला म्हणजे 19 रुपयाला मिळालेला आहे. आणि याच्यामध्ये कलर भरपूर होते, ब्लू कलर होता, ग्रीन कलर वगैरे, पण मी म्हटलं आधीचा माझा रेड कलरच वापरते, तर रेड कलर छान दिसतो म्हणून मग मी रेड कलर मध्ये घेतला. आणि त्यांनी ना इथे ऑलरेडी व्यवस्थित सगळं सील पॅक करून दिलेलं असतं. हा मला वापरायचं नाहीये म्हणून मी तुम्हाला नाही दाखवलंय. आणि त्यांचं एक खूप चांगलं आहे आयकियाचं, की ना हे जे स्टिकर वगैरे लावलेले असतात ना ते इझिली रिमुव्हेबल असतात, आणि ना कुठेही ना ते चिटकत नाहीत, म्हणजे स्टिकी 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 होत नाही, कधी स्टिकी स्टिकी होत नाही, अगदी इझिली रिमुव्हेबल होतात. मी आता एखाद्या प्रोडक्ट जेव्हा दाखवेन ना तेव्हा तुम्हाला म्हणजे करून दाखवेन की कशा पद्धतीने ते रिमूव्ह होतात इझिली. तर हा एक किचनसाठी प्रोडक्ट घेतलेला आहे, आणि किचनसाठी हा एकच प्रोडक्ट घेतलेला आहे मी. बाकी जे काही प्रोडक्ट्स वस्तू घेतलेल्या आहेत त्या सगळ्या घरासाठी म्हणून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर घेतलेल्या आहेत या अशा पद्धतीच्या कुशन घेतलेल्या आहेत, आणि याचा आकार तुम्ही बघाल तर आपण इथे लोडला रिप्लेस पण करू शकतो जर वाटत असेल तर. आणि कॉम्बिनेशन खूप सुंदर आलंय. जर तुम्हाला याला वरतून कव्हर घालायचं असेल तरी तुम्ही देखील घालू शकता, आणि नाही घालायचं असेल तुम्ही अशाच जरी ठेवलात तरी व्हाईट, ब्लॅक, येलो, ग्रीन अगदी सुपर कॉम्बिनेशन आहे. सगळं व्हाईट मध्ये जेव्हा असेल ना तेव्हा अशा पद्धतीचं काही असेल तर घराला एकदम परफेक्ट लुक मिळेल. आणि खूप सॉफ्ट, हे बघा अगदी सॉफ्ट आहे, खूपच खूपच सॉफ्ट आहे. आणि जरी तुम्हाला मानेखाली घ्यायचे असतील ना तर अजिबात त्रास होणार नाही, तर त्याच्यासाठी हे परफेक्ट आहे. तर मी हा 2चा सेट घेतलाय, आणि याच्यामध्ये पण हे बघा हा एक आहे आणि हा एक, तर अशा 2चा सेट घेतलाय. आणि याच्यामध्ये पण कसं आहे ना, हे पण मला ऑफर मध्येच मिळालेलं आहे. हे ह्याचं आहे, दुसऱ्या प्रोडक्टचा स्टिकर निघाला माझ्याकडनं. आणि ह्याच्यामध्ये पण 2 कलर आहे. जिथे हा व्हाईट कलर आहे ना तिथे ग्रीन मध्ये थोडासा पिस्ता कलर होता, म्हणजे हा जो व्हाईट आहे तिथे पिस्ता कलर, आणि आता हा जो आहे हा व्हाईट कलर. तर अशा पद्धतीचे हा 2चा सेट घेतला. याच्यामध्ये फक्त ब्लॅक कलर पण होता. पहिला आम्ही बराच वेळा विचार केला की आपण ब्लॅक घेऊ, ब्लॅक आणि त्याच्यावर डॉट. मी म्हटलं ब्लॅक कलर सगळ्या याच्यावर जाणार नाही, म्हणून मग ब्लॅक कलर आम्ही नाही घेतला. आणि मेन म्हणजे ना हे वॉशेबल आहे, तुम्ही याला वॉश करू शकता. फक्त वॉश करताना थोडी काळजी घ्यायची, म्हणजे खूप अगदी हेवी वॉश नाहीये, अगदी लाईट वॉश याला करायचं आहे तुम्ही. आणि मशीन मध्ये पण तुम्ही हे वॉश करू शकता इझिली, आणि हे ड्राय देखील पटकन होतात. तर याच्यामधला ना एक पिलो मी आधी घेतलेला, म्हणून मी तुम्हाला याचा रिव्ह्यू देते. तेव्हा मी एकच घेतलेला कारण त्याची कॉस्ट पण जास्त होती, आणि मला तो यूज कसा होईल, म्हणजे वॉश कसा केला जातो व्यवस्थित, त्याच्यानंतर तो ड्राय कसा होतो, या सगळ्या गोष्टींचे प्रश्न होते, म्हणून मी तेव्हा एकच घेतलेला. पण आता हा सेल मध्ये मिळाला. याची ओरिजिनल किंमत होती 399, पण हा मला मिळालेला आहे 199 ला एक मिळालेला आहे हा पिलो.
मग मी 199 म्हणजे 400चा असा हा सेट करून घेतलेला आहे. तर आय होप तुम्हाला पण हा प्रोडक्ट आवडला असेल. कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतरचा जो प्रोडक्ट आहे ना तो तुम्हाला खरंच आवडेल आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये, म्हणजे माझ्या स्माईलवरनं तुम्हाला कळलं असेल. कारण जेव्हा आपल्या गृहिणीनं अशी कुठलीही गोष्ट आणि ती पण सेलमध्ये जेव्हा मिळतो तेव्हा आपला आनंद काय बोलतात ना डबल झालेला असतो. तर हे आहेत ना बाथ टॉवेल आहेत जे टर्किश म्हणजे खूपच सुंदर असे टॉवेल आहेत आणि व्हाईट कलर मध्ये खरंच खूप सुंदर आहे. याची लेंथ मी तुम्हाला दाखवते बघा, व्यवस्थित आहे. हे बघा थोडेसे असे रुंदीला असे वाटतात आपल्याला छोटे आहेत पण नाही, हे परफेक्ट होतात आणि व्यवस्थित आहेत बघा. आणि थोडासा व्हाईट कलर असल्यामुळे असं वाटतं आपल्याला की व्हाईट कलर आहे, थोडे डेली वापरताना थोडासा त्रास होईल, पण व्यवस्थित जर तुम्ही ते वॉश केले ना तर मग काही त्याला त्रास होत नाही. आणि अशा पद्धतीचे आणि याच्यामध्ये मेन म्हणजे ना पाणी खूप छान असं ऑब्झर्व होतं, म्हणजे मस्त असं होतं. आणि याच्या पद्धतीचे आपण तर असे घरी वापरतो याच्यामधले, पण याचं मटेरियल खूप सुंदर आहे. आणि तुम्ही गेस करा मी किती घेतले. हा एक, हा दुसरा, त्याच्यानंतर हा एक 3 आहे आणि त्याच्यानंतर हा 4 आहे. असे मी 4 घेतलेले आहेत. आणि मी म्हटलं आता फेस्टिवल आहे चालू, घरी पाहुणे वगैरे येणं जाणं होतं आणि तर मी म्हटलं एक्स्ट्राचे माझ्याकडे कसं असतं जे गेस्ट येतात त्यांच्यासाठीचे नॅपकिन्स म्हणा, हँड नॅपकिन्स वेगळे असतात, जे आपले बाथ टॉवेल्स असतात ते पण मी वेगळेच एक सेट ठेवून देते, म्हणजे सगळ्यांना ते इझी बऱ्यापैकी पडतं आणि आपल्याला पण डेली युजला लागतात. म्हणजे सचिनचं टॉवेल वेगळं असतं, माझं नॅपकिन वेगळं असतं, त्याचे नॅपकिन्स वेगळे, त्याचे जिमचे वेगळे असतात, बाहेरचे जाण्याचे वेगळे असतात, त्याच्यानंतर घरात वापरायचे नॅपकिन रोजचे वेगळे असतात. म्हणजे जवळजवळ 3-3चा सेट आमचा असतो रोजचा, त्याच्यामुळे नॅपकिन्स वगैरे खूप युज होतात. तर ह्याची डील मला अगदी सुंदर अशी मिळाली. अजून मला यातले मी आजच सचिनला बोलली की तुला वेळ असेल तर जरा जाऊन संध्याकाळचा यातले अजून 2-4 घेऊन ये, म्हणजे खूप सुंदर असे मिळाले. ऍक्च्युली ना एखाद्या व्हिडिओमध्ये मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकते की ज्याच्यामध्ये मी आयकेचे काय काय प्रोडक्ट्स घेतले आणि अगदी तुम्हाला जवळून याचं मी मटेरियल दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया मिळेल. आता फायनली जास्त ताणून न घेता याची तुम्हाला मी प्राइस सांगते. आणि हे हार्डली मला 49 रुपीजला मिळालेले आहे. याची ओरिजिनल किंमत पण 400 रुपीज होती आणि हे पण मला ओनली 49 रुपीज. म्हणजे 49 रुपीजला आजकाल काय मिळतं, म्हणजे 49 रुपीजला ही क्वालिटी अगदी खूपच सुंदर क्वालिटी. आणि या प्रोडक्टने म्हणजे मला जी मी खरेदी केली आहे ना त्याचं खूप एकदम म्हणजे खूप एक्सायटेड झालेली मी. हे जेव्हा बघितलं ना अगदी 49 रुपीजला खूप एक्सायटेड झालेली आणि मी पहिलं 2 घेतलेले. नंतर मी म्हटलं परत पुढे गेली, परत रिटर्न आली, परत मी म्हटलं नाही मी परत अजून 2 घेते. आता याच्यातले मी म्हटलं आता सचिनला अजून 2-3 घेऊन ये म्हणजे बरे पडतील. म्हणजे हा वर्षभरासाठी स्टॉक नाही म्हणता येणार, पण एक यातले मी विचार करते आता आईकडे जाईन रक्षाबंधनला तेव्हा आईकडे पण 2 घेऊन जाईन आणि 2 मग माझ्याकडे होतील आणि अजून 2 किंवा अजून 4 मला आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बघू तिथे अवेलेबल पण असलं पाहिजे, कारण बऱ्याचशा गोष्टी आता सेलमध्ये ना आणि आज सॅटर्डे संडे वगैरे असेल तर इथे फुल असेल आणि ते प्रोडक्ट तो संपून जाईल. तर बघू मी आज सचिनला सांगणार आहे तुला वेळ असेल तर नक्की जाऊ. तर त्याच्यानंतरचा प्रोडक्ट आहे हे सेल आहे आणि हे सेल ना माझ्याकडे छोटेसे दिवे आहेत जे इलेक्ट्रिकचे दिवे आहेत, तर त्याच्यासाठी म्हणून हे मी सेल घेतले. हे पण पॅकेट याच्यावर किंमत 181 रुपीज आहे, पण हे सेलमध्ये आम्हाला 69 रुपीजला मिळालं. 69 का 79ला मिळालेलं आहे, आय थिंक 79ला मिळालेलं आहे. आणि याच्यामध्ये 8 सेल आहेत आणि हे जर आपण इंडिव्हिज्युअल घ्यायला गेलो ना तर 40 रुपीजला आम्हाला खाली मिळतात. कारण बऱ्याच वेळा जेव्हा माझं सेल म्हणजे त्या दिव्यांमधलं इलेक्ट्रिक दिव्यामधलं जेव्हा संपतं ना तेव्हा मी घेऊन येतो तर 40 रुपीजला मिळतं. पण हे पण आम्हाला एक चांगली डील मिळाली. आणि अशा पद्धतीचं आता हे कधी जास्त युज होतात आपल्याकडे, जेव्हा आपण ते दिवाळीत वेगवेगळे दिवे वगैरे आणतो ना त्याच्यासाठी हे युज होतं. तर मी म्हटलं चला अनायसे आता हे सेलमध्ये मिळालं तर घेऊन जाऊया, कारण दिवाळीतच होतं. आणि माझं कसं असतं मला फोटोशूटसाठी वगैरे ते सगळं लागतात ते दिवे, तर त्याच्यासाठी युज होतो. मग मी म्हटलं की चला नाही आपण हे घेऊया, कारण मग खालून 40 रुपीजचा एक आणं खूप एक्सपेन्सिव्ह वाटले, तर त्याच्यापेक्षा 8चा सेट आहे तर तो बऱ्यापैकी होतो. आणि त्याच्यानंतरची तर गोष्ट आहे ना ती तर मला खूपच सुंदर अशी मिळाली, तुम्हाला काय सांगू मी. आणि ती गोष्ट तुम्हाला पण बघून असेल वाटेल की नाही खरंच सुंदर अशी मिळाली आणि खूप कमी रेंजमध्ये मिळालेली आहे. तर हे बघा, तर अशा पद्धतीचं हे मॅट आहे. आणि आता तुम्हाला मी असं दाखवते बघा,
हे जेव्हा मी घरामध्ये दाखवेन, जेव्हा मी नक्की लवकरात लवकर तुम्हाला होम टूर देण्याचा प्रयत्न करणार आहे, होम टूर मध्ये मी दाखवेन की याचा उपयोग मी कसा केलेला आहे. आणि याचा कलर मी थोडासा असाच घेतलाय. मला थोडेसे असे खूप गॉडी गॉडी कलर जे असतात ना ते आवडत नाहीत. थोडासा इंग्लिश कलर मध्ये मी बऱ्याचशा गोष्टी घरातल्या डेकोरेशनसाठी घेण्याचा प्रयत्न करत असते. तर अशा पद्धतीचा घेतलाय आणि पाठीमागे बघाल तर अशा पद्धतीचा आहे. हे पण मी तुम्हाला प्रोडक्ट्स अगदी जवळून शॉर्ट एक व्हिडिओ मी बनवेन आता, म्हणजे आता तर नाही, आता हे सगळं होऊन जाऊ दे रक्षाबंधनचं, त्याच्यानंतर या प्रोडक्टचा एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि याने घरातला हॉलचा लुक अगदी वेगळाच होऊन जाईल. आणि हे पण इझी टू वॉश आहे. वॉश मेन म्हणजे ना यांचे प्रोडक्ट्स वॉशिंगला वगैरे खूप चांगले असतात. तर अशा पद्धतीचा आहे. तर गेस वॉट हा कितीला असेल तुम्हाला वाटत असेल. आणि याची पण डील मला अगदी सुंदर अशी मिळाली. याच्यामधल्या साइजेस खूप वेगवेगळ्या बऱ्याचशा साईज आहे. ह्याच्यामध्ये ही सर्वात स्मॉल साईज आहे, याच्यापेक्षा मीडियम आहे आणि याच्यापेक्षा लार्ज आहे. ही स्मॉल साईजच सेलमध्ये होती. लार्जवाली एकदम जी लार्जवाली आहे ती पण नाहीये सेलमध्ये. जी मीडियम साईज आहे ती सेलमध्ये आहे. तर ही मला याची ओरिजिनल किंमत आय थिंक 839 रुपीज होती, पण मला ही सेलमध्ये आय थिंक आम्हाला 400 रुपयाला मिळाली ना सचिन. हा, आम्हाला ही 400 रुपयाला हे मिळालेलं आहे आणि अगदी परफेक्ट अशी डील मिळाली. मी म्हणाली की दिवाळीची जी आहे शॉपिंग आपण आतापासून सुरुवात करू, अशा पद्धतीने थोडासा विचार करून घेतली, कारण नंतर नंतर या गोष्टी मिळत नाही आणि एकदा राहून गेल्या ना की मग राहून जातात. काही गोष्टी बऱ्याच वेळा आयकियामध्ये ना मला खूप रिझनेबल मध्ये मिळालेल्या आहेत. मी शक्यतो खूप अशी शॉपिंग म्हणण्यापेक्षा एवढी जास्त अशी शॉपिंग सारखी सारखी अशी नाही करत, पण आता जेव्हा सेल असतो ना त्यावेळेसच मी बऱ्याचशा गोष्टी घेण्याचा प्रयत्न करते. कारण बऱ्याच वेळा आपण रेट बघून किंवा त्याची क्वालिटी म्हणजे सगळ्याच गोष्टीचा ओव्हरऑल आपण विचार करत असतो आणि त्याच्यात जास्त महत्वाचं म्हणजे आपण किमतीचा विचार करत असतो की एवढी महाग वस्तू आपण घ्यायची का, कारण त्याची गरज सध्या आपल्याला तेवढी आहे का. तर या गोष्टीचा पण विचार करायला लागतो आपल्याला सगळ्याला. पण माझा जेव्हा सेलमध्ये होतो ना तेव्हा मी या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि या सगळ्या गोष्टींचं कॉस्टिंग मला 1100 रुपयामध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि ज्या घरातल्याच युजफुल वस्तू आहेत, हे 49चे मी 4 घेतले म्हणजे ऑलमोस्ट 200. हे 400 रुपयाला झालेले आहेत. हे म्हणजे हे झाले 600 आणि हे 400. हे झाले 1000 रुपये आणि वरती हे 100 रुपयाचं. तर 1100 रुपयाचं ते आणि हे वरती घेतलेलं आहे आपण, हे 19 रुपीज आणि हे आय थिंक 16 आहे. ऑलमोस्ट 1200च्या आतमध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. 1200 पण पूर्ण नाही, कारण हे पण 49 ह्याच्यामध्ये पण 4 रुपये वाचलेले आहेत आणि याच्यामध्ये पण 2 रुपये जर कट टू कट म्हणायला गेलं तर आय होप तुम्हाला ही जी मी काय केलेली शॉपिंग आहे तुम्हाला आवडली असेल. तुम्हाला यासाठी व्हिडिओमध्ये दाखवले कारण आता हे सेल प्रोडक्ट्स आहेत, तुम्हाला पण याचा उपयोग होईल, तुम्हाला फायदा होईल. तुम्ही देखील तुमच्या घरासाठी अगदी रिझनेबल रेटमध्ये या गोष्टी मागवू शकता. ऑनलाईन लिंक देण्याचा मी प्रयत्न करेन. ज्या ज्या गोष्टी अवेलेबल असतील त्या तुम्हाला मिळतील. फक्त त्यांचे डिलिव्हरी चार्जेस लागतात, जे काही असतील चार्जेस. पण तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही येऊन व्हिजिट करा, कारण मुंबईत असेल तर ते शक्य आहे. म्हणजे वरीला आपल्या इथे झालेलं आहे, वाशीला आहे, पण बरंच लांब होतं. पण एखाद्या दिवशी वेळ काढून जर आपण गेलो ना तर सगळ्या गोष्टी एकदम घेऊ शकतो. आणि आयकियामध्ये ना बऱ्याचशा गोष्टी आता सध्या सेलमध्ये बऱ्याचशा रिझनेबल आहेत, ज्या आपल्या किचन साठी खूप युजफुल आहेत. तर आय होप मी हे जे सगळं दाखवलेलं छोटीशी शॉपिंग तुम्हाला आवडली असेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं काही या प्रोडक्ट बद्दल सजेशन असेल ते देखील मला म्हणजे ऐकायला तुमच्या कमेंट मार्फत मला नक्की आवडेल. तर अशीच एका छानशा ब्लॉगमध्ये उद्या तुमच्याबरोबर परत येऊन भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.